रोहिदास आणि हरीशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे। तीन ओव्हरचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे। इथे खऱ्या अर्थाने आपण पाहताय पहिलं षटक हाताळण्यासाठी हर्ष पोकळा अर्थात हरिचंद्र पोकळा षटक क्रमांक 1 साठी आपल्याला पाहायला मिळेल। आता खऱ्या अर्थाने आपण पाहणार आहात दोन संघ एकमेकांच्या विरोधात कशा पद्धतीने आज कर्जत तालुक्यामधून राहिलेला त्यांचा प्रवास या मुरबाड तालुक्यामधील मड नगरीमध्ये त्यांना आपण क्वार्टर फायनलची लढत खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ऑफिशियल पंचर लगेच चला मैदानाच्या आतमध्ये। मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियल पंच देखील दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक महत्त्वाची मॅच आणि महत्त्वाच्या मॅच मध्ये कोण कोणावरती हवी ठरणार तीही आपल्याला पाहायला मिळेल। आज खऱ्या अर्थाने दुसऱ्या दिवसामध्ये स्वर्गीय लक्ष्मण 11 दसई ब्लास्टर आज संघ टॉप 5 मध्ये दाखल झाला होता। त्यावेळेस राजेश मुकणे सर ड्रेस कोड मध्ये होते आणि अखेर त्यांना त्या दिवस 11 मध्ये जागा मिळाली नाहीये आणि त्यामुळे आज विदाऊट ड्रेस कोड मध्ये आलेले आहेत। त्यांना माहिती आहे ड्रेस कोड करून घेऊन गेलो तरी आपल्याला कुणी आतमध्ये घेत नाहीये, त्याच्यामुळे आपण फॉर्मल मध्ये गेलेलं चांगलं आहे आणि ते फार्मात जाऊन आलेत। चला मॅच कडे बोलणार आहोत। हरिचंद्र पोकळा यावेळेस षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि स्ट्राइक एंड मध्ये हरेश हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल। आजच्या दिवसामध्ये इम्प्रेस करणारी बॅटिंग जे हरेशने दाखवलेली आहे तर हरिचंद्र पोकळाची गोलंदाजी देखील धारदार राहिलेली आहे या मॅच मध्ये। मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने क्वार्टर फायनल लढत होते। पाचवा संघ कुठला आपल्याला पाहायला मिळणार आहे टॉप 5 मध्ये। पहिल्या दिवसामध्ये सारा पारदवाडी, दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिला असेल स्वर्गीय लक्ष्मण 11 दसई ब्लास्टर, तिसऱ्या दिवसामध्ये जेबी स्पोर्ट काटेचवाडी, कालच्या दिवसामध्ये जय हिंद माता सासगाव। अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न पंचाने आपल्यास मात्र चेंडू वाईट घोषित केलेला आहे आणि एकंदरीत अगदी आपण पाहिलेलं आहे की त्या खराब चेंडू यास DRX ची मागणी मला वाटतं इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने घेतलेली आहे। वाईट साठी चेक केलं जाईल। बरोबर आहे कारण प्रत्येकावरती कुणाच वरती अन्याय होणार नाही। स्पर्धा पारदर्शक आहे ते आपण पाहणार आहोत। फेअर डिलिव्हरी आहे एकंदरीत। त्याचबरोबर आमचे विकीदादा हिमाडे हेही खऱ्या अर्थाने आज उपस्थित होत आहेत। आज खऱ्या अर्थाने आमचा सप्ताह उठणार आहे। यावेळेस अगदी आपण पाहिलेलं आहे लागोपाठचे 2 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। हरिचंद्र पोकळा या गोलंदाजाच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी राहिली। सध्याच्या स्थितीला पॉवर प्लेचं षटक आहे, ही जबाबदारी आहे। सायंकाळचं सत्र आज कुणाच्या नावावरती चॅम्पियन राहील ही खासियत आहे। हातभर चेंडू बाहेर काढण्याची ज्याची खासियत आहे तो हरिचंद्र पोकळा आहे, ज्याच्याकडे अगदी आपण पाहिले असेल तर दोन्ही साइडनं टर्न करण्याची क्षमता आहे। त्याचबरोबर ज्याची गोलंदाजीमध्ये तुम्हाला भेदक मारा अचूक टप्पा नेहमी, कारण ओपन टेनिस क्रिकेट देखील या खेळाडूने गाजवलेला आहे कर्जत तालुक्यामध्ये आणि पुन्हा एकदा मोठ्या मोठ्या लीग मध्ये त्याला आपण खेळत असताना पाहत असतात। यावेळेस सुविचित फटका पॉवरफुल आलाय इथे, या बॉलवरती मिळतील धावा 4 आहे तो आहे चौका। हरेश
ज्याला माहित आहे की हरिश्चंद्र पोकळावरती कशा पद्धतीनं अटॅक चढवला जाईल, गोलंदाज स्टान्स पाहिला होता आणि त्या अनुषंगाने त्यानं लगेचच पोझिशन बनवली आणि तिथे मात्र स्विच इट केला आणि तिथे फटका मात्र यावेळेस आपल्याला पाहायला मिळाले 4 धाबेनं. 4 धाबेनं संघाचं खातं देखील खुलं झालंय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो हरिश्चंद्र पोकळा. ओहो, यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लेग बी फोर्सची विकेट नाहीये आणि त्याच्यामुळे कदाचित आपण पाहताय की इथे बॅटकट आहे सर. एक सिंगल येईल. संघाची धावसंख्या 5 धाबा, 5 चेंडूमध्ये 5 धाबा. धावफलकावरती खर्च करत हरिश्चंद्र पोकळा, जे गावदेव क्रिकेट संघ टपालवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून आपलं नेतृत्व करत असताना त्याला आपण पाहताय. पुढील चेंडू आता पाहिलं जाईल कशा पद्धतीने हाताळलं जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती. ओहो, यावेळेस देखील फटका, शरीराचा मारा करायचा होता, शतरक्षक होता त्याच्या अवकाच्या बाहेर, चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी 9 धाबा. चौकार आला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धाबा. बॅटिंग करत असताना बंड्या बॉयज नेरळ लभाळवाडी क्रिकेट संघाच्या धावफलकावरती आपण पाहिलेले आहे. जबरदस्त प्रदर्शन आपण पाहतो. आज 8ही मातब्बर संघ होते आणि या मातब्बर संघामधून 2 संघ आतापर्यंत आपल्याला क्वार्टर फायनल मध्ये मिळालेले आहेत आणि इथून टॉप 5 मध्ये कुठला संघ दाखल होईल हेही आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. इथे षटक क्रमांक 2 साठी सौरभ जो आपल्याला पाहायला मिळेल. दुसरे षटक हाताळण्यासाठी सौरभच्या खांद्यावरती जबाबदारी दिलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली, अतिशय चांगली गोलंदाजी राहिली. 2 मोठाले फटके सहन केले आणि त्यामध्ये एकंदरीत 9 धाबा. त्या धावफलकामध्ये सौरभ तयार आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 साठी. हो, कोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, मैदानाला घास, शतरक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय. व्हेरी गुड शतरक्षक अजयच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे आणि इथे एक सिंगल आलेली आहे. एका सिंगलच्या मदतीनं 10 धावा धावफलकावरती आहेत. नेरळ लवाळवाडी क्रिकेट संघाला देखील माहित आहे गोलंदाजी अटॅक काय आहे. सन्मान्य मदनदादा सुरोसे यांच्या माध्यमातून आयोजन कमिटीला 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे आणि दादा सध्या खऱ्या अर्थ निश्चित अगदी आपण पाहताय की मैदानाच्या साईडला फेरफटका मारतायत. खास करून आज फायनल आणि वसंत भाऊ जे खऱ्या अर्थाने 450 किलोमीटर अंतरावरती कामानिमित्तानं कोकण पाहायला होते. कोकण फिरायला येतेस का, परंतु ते कामानिमित्तानं होते आणि आज देखील ते उपस्थित झालेले आहेत. त्यांचे आभार आहेत. यावेळेस समोर टॅप करण्याचा प्रयत्न आहे. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. शेवटच्या क्षणाला चेंडू बाउंड्री लाईनला धडकलाय. 4 धावा मिळतील या बॉलवरती. पहिला बॉल सिंगल आली, दुसऱ्या बॉलवरती डाट, तिसरा बॉल चौकार. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. त्याचबरोबर आमचे विजय बाबा बोंबे उपस्थित होत आहेत, बाबांचंही सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर आमचे सुरेश मामा आंबवणे उपस्थित होत आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजूनही या ओव्हरमध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन क्षेत्ररक्षक तिथे होता आणि तिथे एक सिंगल घेत असताना संघाची धावसंख्या आता धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 2 चेंडू या ओव्हरमधील 3 ओव्हरची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. आता इथून पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाज, ओहो काय गोलंदाजी आहे. खास करून टपालवाडी टीमचं प्रमुख हत्यार म्हणजे गोलंदाजी ओळखली जाते आणि निश्चित बॅटिंग लाईन देखील हर्ष पोकळा असेल, अजय वाघ असेल, सचिन वाघ असेल. त्याचबरोबर आपण हरी दोरे खास करून संघामधील लेजंड खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आज संपूर्ण रात्रभर अंपायरिंग केली. सकाळी 5 वाजता ते घरी पोहोचलेत आणि आज संपूर्ण दिवसभर इथे खऱ्या अर्थाने ते खेळतायत आणि खऱ्या अर्थाने निश्चित आज रात्री पुन्हा एकदा फायनल साठी ते पंच म्हणून जाणार आहेत. म्हणजे कंटिन्यू काम सुरू आहे. सुरेश मामा अंबवणे मामांच्या माध्यमातून आयोजन कमिटीसाठी 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे. मामांचं मनाच्या अंतःकरणापासून आभार आहे. शेवटचा चेंडू डॉट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा. बॅटिंग करत असताना बंड्या बॉयज नेरळ लभाळवाडी क्रिकेट संघाचं आपण पाहिलेले आहे आणि यावेळेस हरी दोरे आलेला आहे. संघातील लेजंड खेळाडू म्हणून त्याची वर्णी नेहमी आपण पाहत असतोय. कारण ज्या वेळेस पायरमाल टपालवाडी प्रीमियर लीग होत असेल त्या वेळेस खऱ्या अर्थाने ओपनच्या टीम मध्ये त्याला आयकॉन म्हणून नेहमी त्यालाही निवडलं जातं. आज खऱ्या अर्थाने आपल्या संघासाठी कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल
तेही पाहायला मिळेल. खास करून सागाची वाडीवरनं संदीप दादा निरगुडा ज्यांच्या माध्यमातून भरपूर शुभेच्छा देखील आलेल्या आहेत. याच त्याचबरोबर मड ग्रामपंचायतचे उपसरपंच महेश भाऊ बोंबे, त्याचबरोबर आमचे दिलदार शेख यांचं शुभ आगमन झालेलं आहे. या तुमचंही सहर्ष स्वागत आहे. मॅचकडे वळूया. यावेळेस हो फटका जबरदस्त आलेला आहे. हारी दोरेवरती आक्रमण, चेडू सीमारेषा पलीकडे पाठवलाय. पहिलाच बॉल, रोहिदासचा बार, षटकार. शॉर्ट पिच चेंडू होता, जागा बनवली होती आणि तिथे अगदी चेंडूला आपण पाहिलेला आहे, तो सीमारेषा बाहेर काढलेला आहे. अनुभवी गोलंदाज आहे आणि निश्चित पहिल्याच बॉलवरती त्याला मात्र इथे शिक्षा दिलेली आहे फलंदाजानं. रोहिदास या गोलंदाजानं जबरदस्त खऱ्या अर्थानं फटका, टायमिंग बेमिसाल होता. कारण हारी दोरे समोर मोठाले फटके येणं म्हणजे खऱ्या अर्थाने निश्चित आपल्या आत्मविश्वासाला उजाळा देणं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल, गोलंदाजी मार्क वरती. हो चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे ना. लबाळवाडी आणि हरी दोरे यांचा परिचय सांगायची गरज नाहीये. खऱ्या अर्थाने सातत्याने जर पाहिला तर दोन्ही टीमचे खेळाडू एकमेकांना सख्या भावापेक्षा जास्त जीव लावत असतात. परंतु आज क्रिकेट आहे आणि आज एकमेकांच्या विरोधात खेळतायत. अगदी आपण पाहू शकाल आमचे बंड्या शेठ असतील, हरी दोरे असतील, जीवाचे जीवलग मित्र आहेत. परंतु आज क्रिकेटमध्ये नाहीये, क्रिकेटमध्ये याला सगळी सूट आहे आणि तिथे अगदी एक सिंगल घेतलेला आहे. ही अनुभवी गोलंदाजी खासियत आहे. जर तुमच्या एक ते दुसऱ्या बॉलवरती फटका भेटला तर तुम्हाला त्याच्यानंतर कशा पद्धतीनं कमबॅक करायचं हे जाणत असताना एक सिंगल घेतली, 22 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना बंड्याबाज नेरळ लबाडवाडी क्रिकेट संघाच्या धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. यावेळेस सकील फटका पॉवरफुल आलाय, चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. ब्रँड शेतकरी सन्मान्य राजाभाऊ उघडा ज्यांच्या माध्यमातून भरपूर शुभेच्छा आल्या. थोड्याच वेळात त्यांचं शुभ आगमन देखील होणार आहे आणि ते येणार आहेत स्पर्धेला भेट देण्यासाठी. त्यांचंही आयोजन कमिटीच्या वतीनं मनाच्या अंतःकरणापासून आभार आहेत. यावेळेस सकील हो मोठा फटका केलेला होता, क्षेत्ररक्षक होता तिथे दूरवर. 28 बनलेले आहेत. इथे दाय पाहिलं जाईल. आता काय घडणार? एकंदरीत तब्बल 3 धावा, 31 धावा. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. कारण नेरळ लबाडवाडी हा संघ देखील सातत्याने जर पाहिला अनेक स्पर्धा मित्रांनो या संघाला पहिल्या फेरीमध्ये गावामध्ये ट्रॉफी अजून गेली नाहीये. परंतु एक या सीझन मध्ये लक फॅक्टर अगदी ओपन झालेला आहे. अनेक वेळा नशिबाला ट्रॉफीला हात लावण्या संघ पोहोचतोय, परंतु त्यावेळेस मात्र संघाला मागची वाटचाल नेहमी पाहायला मिळत असते. थ्रो वाईड आला, 2 धावा वेगाने इथे कंप्लीट होतील. गुड रनिंग आणि एकंदरीत षटक संपलं, पहिलं डाव संपलं. 33 बनलेले आहेत. 34 धावांची गरज आहे. जगादेव क्रिकेट संघ टपालवाडी क्रिकेट संघाला आमचे बर्थडे बॉय संजय भाऊ बोंबे भाऊंचं शुभागमन होतंय. भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. 1.5 मनकी भरून तुम्हाला शुभेच्छा आहेत. खऱ्या अर्थाने निश्चित भरपूर शुभेच्छा आहेत. 18 चेंडू 34 धावा. हा सामना झाल्यानंतर स्वर्गीय लक्ष्मण 11 दसई ब्लास्टर आणि त्यांच्या विरोधात विजय संघ असा टॉस संपन्न केला जाणार आहे. एक नवा विक्रम आज रचावा लागणार आहे नेरळ लबाडवाडी क्रिकेट संघाला. हिंदमाता सासगाव आणि सहारा पारदवाडी दोन्ही संघांना रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. आयोजन कमिटीकडून सूचना येत आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत.
गेम चेंजर म्हणून खऱ्या अर्थाने हरी दोरे आणि सचिन खऱ्या अर्थाने दोन नामांकित फलंदाज म्हणून त्यांना पाहिलं जातं आणि त्यांना यावेळेस पाठवलेलं आहे सलामीच्या भूमिकेमध्ये. हरी दोरे क्षमता आहे बॅटिंग लाईन मध्ये. हरिचंद्र पोकळा, अजय वाघ असेल ज्यांना अजून एक खेळाडू कक्षामध्ये ठेवलेला. हा गेम प्लॅनिंग आहे कदाचित एक चांगलं गेम प्लॅनिंग ज्यांचं आपण पाहत असताय. अनेक नाईटचा स्पर्धा संघ गाजवत असतोय परंतु आज डे फॉर्मॅट मध्ये कडाक्याचे ऊन आणि कडाक्याच्या उन्हामध्ये द्वंद्व युद्ध आपण पाहताय. स्ट्राईक वरती हरी दोरे, स्ट्राईक वरती सचिन, तर गोलंदाज क्रमांक 1 वैभव सॉरी रोहिदास. खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळणार आहे कशा पद्धतीने कामगिरी केली जाणार आहे तेही आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे या मॅच मध्ये विजय कुणाला प्रस्थापित करावं लागेल, केलं जाईल का तेही पाहायला मिळेल. चला डाव सुरू. रोहिदास तयार आहे, समोर आहे हरी दोरे. गेम चेंजर प्लेयर आहे तो. नेहमी सातारा संघाला ज्या ज्या वेळेस गरज लागली ना त्या वेळेस खऱ्या त्याने गेम चेंज केलेली आहे. मध्ये बॅटिंग असेल किंवा गोलंदाजी असेल. आणि इथे एक सिंगल घेत असताना यावेळेस सचिन एक जबरदस्त फलंदाज म्हणून त्याच्याकडे आपण पाहत असतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा रोहिदास तयार आहे. ओहो फुलटॉस बॉल, फटका हवेत आहे. शतरक्ष बॉल खाली डाऊन द ग्राउंड. मॅच मध्ये पहिला धक्का टीम गावदेवी क्रिकेट संघ नेरळ लभाळवाडी क्रिकेट संघानं सुरेख झेल कॅरी केलाय आणि टपालवाडी क्रिकेट संघाच्या डाबाला पहिलं खिंडार. आज लक फॅक्टर उभं राहिलेला आहे ते म्हणजे नेरळ अर्थात बंडाबाई लभाळवाडी क्रिकेट संघासाठी. आजच्या दिवसामध्ये जबरदस्त त्यांची बॅटिंग आपण पाहिली आहे, जबरदस्त गोलंदाजी देखील पाहिली आहे. आणि ते समोर आहे एक दिग्गज संघ म्हणून खऱ्या अर्थाने आपण पाहताय गावदेवी क्रिकेट संघ टपालवाडी. सौरभ यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. सौरभ मैदानाच्या आतमध्ये एक धाव फुलकावरती एक विकेट. 4 चेंडू या पॉवर प्लेच्या ओव्हर मधील बाकी आहेत. या ओव्हर मध्ये किती धावा येतील ते येणंही फार महत्वाचं राहणार आहे. पुन्हा एकदा सज्ज होईल. ओहो खोदून काढण्याचा प्रयत्न गॅप मध्ये. शतरक्षक दूरवर आहे, एक सिंगल वेगानं बनली. शेवटच्या क्षणाला चेंडू सीमा रेषा पार. धावा मिळतील या बॉलवरती. सौरभच्या बॅट मधनं चौकार. हा नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. 2 शतरक्षक होते. स्वतः बंड्याबाई या नावानं संघ खेळतोय आणि तो स्वतः बंड्या तिथे होता परंतु शतरक्षक किती प्रयत्न करणार. तिथे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचलेला आहे. 5 धावा. यावेळेस देखील चांगले प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. एक सिंगल आलेली आहे. 6 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू हरी दोरे आहे. आता पाहिलं जाईल विजय खऱ्या अर्थाने कुणाचा असेल परंतु खऱ्या अर्थाने कर्जत तालुक्याचा विजय असेल कारण दोनही संघ कर्जत तालुक्यामधील आहेत, नेरळ विभागामधील आहेत. हरी दोरे खऱ्या अर्थाने संघातील एक महत्वाचा कण आहेत आणि त्यांना आता कामगिरी करावी लागेल. ओहो इथे विकेट किपरच्या डोक्यावर लक फॅक्टर खुला झालाय. चेंडू मात्र लॉंग स्टॉप निघालाय. 4 धाव्यांसाठी आहे तो चौकार. 4 धावा. शेवटचा बॉल आहे. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतायत. चौकाराच्या मदतीने टेलिव्हिजन स्क्रीन वरती बॅटची बाहेरची कडा पकडली. विकेट किपरच्या माथ्यावरनं चेंडू लॉंग स्टॉपला निघाला. चौकाराने 10 धावा धावफलकावरती आपण पाहिलेला आहे. शेवटचा बॉल या ओव्हर मधील बाकी आहे. शेवटचा बॉल बाकी आहे.
आज खऱ्या त्या प्रत्येक ग्रामस्थांच्या वतीने आयोजन कमिटीला विशेष सहकार्य केलं जातं, त्यांचा आभार आहेत. शेवटचा बॉल हरी दोरे आज स्ट्राइक इन वरती. इथून पुढे कशा पद्धतीनं बॅटिंग केली जाईल तेही पाहायला मिळेल. आणि इथे शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे झालं नाही. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये मला वाटतं 24 धावेची गरज आहे. 12 चेंडू 24 धावा. खास करून आता सौरभला आक्रमण करावं लागेल आणि हरी दोरेला देखील आक्रमण करावं लागेल. क्षमता भरपूर आहे. खास करून आपण पाहताय की खेळाडू कक्षामध्ये हरिश्चंद्र पोकळा आहे, एक इन्फॉर्म फलंदाज आहे, नेहमी गेम चेंजर म्हणून त्यालाही आपण पाहत असतोय. आज सलामीच्या भूमिकेत थोडंसं परिवर्तन केलं. सचिन वाघ आणि त्याचबरोबर हरी दोरे दोन फलंदाज सलामीच्या भूमिकेत दाखल झाले होते. यावेळेस गोलंदाज हरीश, संघातला ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, तोच हरीश आलाय. समोर आहे सौरभ. आता इथून पुढे कशा पद्धतीनं 12 मध्ये 24 बनवल्या जातील तेही आपल्याला पाहायला मिळणार आहे. 12.00 ची धावगती मेंटेन करायची आहे आणि ते केली जाईल का? सौरभ आहे हाडीटर खेळाडू, सलामीच्या भूमिकेत अनेक नाईटच्या स्पर्धांमध्ये त्याला आपण पाहिलेला आहे. ओहो, इथे विकेट किपर बीट झालाय. मला वाटतं बाईच्या स्वरूपात इनसाइड एज आहे, जरूर अगदी आपण पाहिलेली आहे. आणि इथे एक सिंगल घेऊन संघाची धावसंख्या 11 धावा. त्या मासमध्ये भरपूर काही रहस्य दडलेलं आहे. इथून जो संघ विजय होणार आहे तो स्वर्गीय लक्ष्मण 11 दसे ब्लास्टर या टीम बरोबर खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 11 धावा आहेत धावफलकावरती. ओहो, यावेळेस फटका पॉवरफुल आलाय सौरभच्या बॅट मधनं, माइटी हिट. हरी दोरे हीच तर, म्हणून तर हरी दोरेला म्हटलं जातं म्हातारी बायको जीवाला आधार. संघातील जुना खेळाडू आहे आणि गेम चेंजर म्हणून त्याला नेहमी पाहिलं जातं. तो तुम्हाला कधीही जर पाहिला तर ज्या वेळेस संघाला महत्वाची गरज असेल त्याच वेळेस तो नेहमी गिअर चेंज करत असतो. 17 धावा धावफलकावरती आपण पाहिलेले आहेत. यासाठी स्ट्राइक आपल्याकडे घेण्याचं काम त्याने केलं होतं. यावेळेस देखील हो चांगला फटका खेळून काढण्याचा प्रयत्न शतरक्षक आलाय तिथे बॉल पर्यंत आणि एक सिंगल घेत असताना 18 धावा. ज्या धावफलकावरती या ओव्हर मधील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका खेळावा लागेल तर शेवटच्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने धावफलक थांबला जाईल. हरीशला डॉट बॉल खेळावा लागेल तर वंड्या बॉयज नेरळ लबाडवाडी संघ शेवटच्या ओव्हर मध्ये प्रेशर टाकू शकेल. काय घडणार आहे? गोलंदाज पुन्हा एकदा हरीश. इथे यावेळेस हो समोरच्या दिशेने चेंडू ठेवला होता, बॅटन बॉलचा संपर्क झाला नाहीये आणि तिथे अगदी आपण डॉट बॉल पाहिलेला आहे. 4 चेंडू झालेले आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा चांगली कामगिरी करावी लागेल. मागच्या मॅच मध्ये हरी दोरे मॅन ऑफ द मॅच मानकरी देखील ठरले होते. इथे पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय हरीश. ओहो, यावेळेस चांगला फटका आहे, उंच भरपूर आहे, चेंडू सीमारेषा पलीकडे पोहोचलाय. 6 धाव्यांसाठी सौरभच्या बॅट बंद आलाय. अखडखडीत षटकार. धावसंख्या आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 24 धावा. 10 धाव्यांची गरज आहे. 7 बॉल 10, 7 चेंडू 10 धावा. हा बॉल फार महत्वाचा आहे. या बॉलवरती भरपूर काही निर्भय आहे दोन्ही संघांचं, तेही आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाज आणि इथे अगदी आपण पाहताय या सिटीज व्हाईट बॉल. खराब चेंडू आलेला आहे, चुकीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 25 धावा. 9 धाब्यांची गरज आहे. 7 बॉल 9 धावा. जे गावदेव क्रिकेट संघ टपालवाडी क्रिकेट संघाला बनवायचं आहेत, इथे बनल्या जातील का ते आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल या ओव्हर मधील हरीश. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे सुरेख झेल कॅरी केलाय. फलंदाज इथे मात्र बाद होतोय. मॅच अजूनही जिवंत आहे. अगदी आता 9 धाव्यांची गरज. अजय वाघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणापर्यंत सामन्यामध्ये रहस्य आपल्याला पाहायला मिळेल की कुणाच्या बाजूचे आणि कुणाच्या बाजूने आज नशीब साथ देतील ते पाहायला मिळतील का. एकंदरीत आपण पाहताय हरी दोरे आपल्या स्ट्राइक एंड वरती खेळताना पाहायला मिळणार आहेत.
अजय वाघ नॉन स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज, तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल गणेश भला यावेळेस गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. पहिलं जाईल 9 धावेची गरज आहे. हरी दोरे आता स्ट्राईक एंडवरती. चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय 6 चेंडूंना विजयासाठी बनवायचं आहे, तर म्हणजे 9 धावा आता कशा पद्धतीनं बनलं जातील तेही आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढची मॅच सन्मान्य अशोकजी पवार दादांचं इथे शुभ आगमन होत आहे. तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. मॅच मध्ये 25 धावा यावेळेस हरी दोरे ऑन फायर. गिअर चेंज केला हरी दोरेनं. चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरनं 6 धावेसाठी फेकून दिलाय. षटकार 5 चेंडू आणि 3 धावेची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. आता 5 चेंडू मध्ये 3 धावा. 6 चेंडू 18 वरती हरी दोरे बॅटिंग करतोय. बाकीला जाईल गोलंदाजीमध्ये जेवढ्या धावा 15 धावा खर्च केल्या होत्या त्या धावा वसूल केलेल्या आहेत. गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा गणेश भला. यावेळेस हो चाबूक शॉट. ओहो मैदानाची साथ मिळाली नाहीये आणि अखेर हा विजयी फटका पाहायला मिळालेला. हार्डलक टीम बंड्या बॉयज नेरळ लवाळवाडी आणि अभिनंदन टीम जे गावदेव क्रिकेट संघ टपालवाडी. खऱ्या अर्थाने हा झेल फार महत्वाचा होता, परंतु लक फॅक्टर फार महत्वाचा आहे आणि बॅड लक लागले आणि तिथे मात्र हरी दोरे अगदी आपण पाहताय गिअर चेंज केलेला आहे त्यानं आणि गिअर चेंज यासाठी त्याला